आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही निवडणुका चालू आहे, त्यामुळं आचारसंहिता लागू आहे. या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाची परवानगी घेणं गरजेचं असतं. आता सरकारनं निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की ही पीक विमा योजना तिचं नोटिफिकेशन काढण्यासाठी GR काढण्यासाठी परवानगी मागितली आहे. काही दिवसांमध्ये ही परवानगी मिळेल आणि त्याचं GR निघेल. परंतु हा GR निघण्याच्या आधीच जे काही अपडेट पुढे येतात, जे काही माहिती पुढे येते त्यातून स्पष्ट झालं आहे की आपल्या सगळ्यांना जी अपेक्षा होती की आपल्या कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी यंदाचा दुष्काळ लक्षात घेऊन, यंदाचा कमी पाण्याचं संकट लक्षात घेऊन कमीत कमी आधीच्या जे काही ट्रिगर होते त्यापैकी किमान 2 ट्रिगर तरी लागू करावे की जेणेकरून जे नुकसान होईल त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. त्यातला पहिला जो ट्रिगर होता तो म्हणजे पेरणीच न होणं. आता आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2023मध्ये काही भागांमध्ये पाऊस कमी होता, त्यामुळे पेरणीच झाली नव्हती. त्या भागातल्या शेतकऱ्यांना पेरणीच न होणं या ट्रिगरमधून भरपाई मिळाली होती. त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती यातून देखील मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली होती. त्यासोबतच जे काही हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आहे यातून देखील 2023मध्ये 24मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली होती. त्यासोबतच काढणी पश्चात नुकसान भरपाई. परंतु आता हे चारही ट्रिगर गेल्या वर्षीपासून काढण्यात आले. आता गेल्या वर्षी म्हणजे खरीप 2025मध्ये आपल्या पिकांचं विक्रमी नुकसान झालं होतं. पाऊस देखील चांगला झाला होता, सरासरीपेक्षा खूप अधिक झाला होता. परंतु या पावसानंच आपल्या पिकांचं नुकसान केलं. पावसाळा जरी चांगला वाटत असला तरी शेतकऱ्यांसाठी हंगाम मात्र पाहिजे तसा गेला नव्हता, नुकसान झालं होतं.